नमस्कार. आज आपण अधुरी एक कहाणी या भयकथेचा भाग दुसरा पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझ्याकडे पाहून कणतच गौरी बोलू लागली, संजू, तू इथून जा, नाहीतर हे तुला पण ठार मारेल. आता मात्र मी रागाने वेडा झालो होतो. कमरेला लावलेला चामड्याचा बेल्ट काढला आणि अंगातली सारी शक्ती एकवटली. हाताच्या मुठीत बेल्ट करकचून आवळत मी त्या पिशाच्यावर ओरडलो, "ए सैताना, सोड तिला," असं म्हणत रागातच चालू लागलो. माझ्याकडे पाहून चेहरा अकराळ विक्राळ करत ते भयान भरड्या आवाजात हसू लागलं. भीतीने मी थरारलो, पण जखमी गौरीकडे पाहत मी रागातच त्याच्याकडे चालू लागलो. तोच कोणीतरी मला मागून पकडलं. मी काही बोलणार इतक्यात आपल्या हाताने माझं तोंड दाबलं. मी प्रतिकार करायच्या आतच मागून एक बारीक आवाज कानावर आला, "श्श्श, इथंच थांब, एकही पाऊल पुढे टाकू नको आणि काय बी बोलू नको." आवाज ओळखला तसा मी गर्रकन मागे फिरलो. "गौरी, तू?" तिला पाहता क्षणी तिला गच्च मिठी मारली. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, मग ती जखमी कोण होती? तसंच मी समोर पाहिलं. ती जखमी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टार्टर लागावा तशी आवाजासारखी हसत उठून उभं राहिली. तिचा विद्रूप चेहरा पाहून मी हादरलो. गौरीनं माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघेही गावाच्या दिशेने धावत सुटलो. पडत धडपडत एकमेकांचे घट्ट पकडलेले हात सावरत आम्ही वेगाने धावत होतो आणि कोणीतरी तितक्याच वेगाने आमच्या मागे धावत असल्याचंही जाणवत होतं. मी मागे पाहणार तोच गौरी ओरडली, "मागं बघू नका." दोघेही जीवाच्या आकांताने धावत सुटलो, पण कोणीतरी आमच्या मागे येतच होतं. त्याच्या ओरडण्याचा आवाज मेंदू बधीर करत होता, पण मागे न पाहता मी धावतच राहिलो. काही क्षणात मागून येणारा आवाज बंद झाला. माझी गाडी रस्त्यावर दिसली तसा आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. तीही दमली होती आणि मीही धापा टाकत होतो. जोरजोरात श्वास घेत ती म्हणाली, "सॉरी, मला यायला जरा वेळच झाला. एक बी पाऊल पुढं टाकलं असतंस तर त्या पिशाच्यानं तुझा जीवच घेतला असता." मी गुडघ्यावर हात ठेवून धापा टाकत तिच्याकडे पाहिलं. घडल्या प्रकाराची थोडी भीती होतीच, पण एकमेकांकडे पाहून आम्हाला हसूही येत होतं. शुभ्र टपोरं चांदणं, टिमटिमणारे काजवे, कुठून तरी रातराणीच्या फुलांचा येणारा सुगंध मनावरील ताण कमी करत होता. आणि अशातच चंद्राचं मोहक रूपही फिकं वाटावं अशी ही माझी गौरी. घडलेल्या प्रसंगातून थोडं नॉर्मल होत तिच्या जवळ आलो तशी ती उभी होती. माझ्या थरथरणाऱ्या हातात तिचा हात घेतला तशी काळजाची धडधडही वाढली. धाडस करत तिला मी सांगितलं, "गौरी, मला तू आवडतेस." तिचंही अंग थरथरत होतं. नाजूकसं गालात हसत तिनं मान झुकमत फक्त असं म्हणाली. तिचा हात आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडून म्हणालो, "गौरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला आयुष्यभर साथ देशील का? माझ्याशी लग्न करशील का?" तिने शांतपणे आपले डोळे मिटले तसा तिच्या पाणावलेल्या डोळ्यातून एक थेंब माझ्या मनगटावर पडला. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, 5 वर्ष मी या दिवसाची वाट बघत होती. मला ठावं होतं तू परतून येणार. माझा देव माझ्यासोबत एवढा निर्दयी नाही वागायचा." बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले.
तशी ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, माझा बी लय जीव आहे तुझ्यावर, पर तुला बी ठाव आहे आपलं लगीन नाही होणार. तुझा मामा काय म्हणाला होता ते आठव. तिचं बोलणं थांबवत मी म्हणालो, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मग जीव गेला तरी चालेल. मी उद्याच माझ्या आईला सांगतो आणि तुझ्या आईसोबत बोलणी करायला सांगतो. माझं बोलणं ऐकताच ती घाबरली आणि घरी न येण्याची विनवणी करू लागली. शपथ वगैरे घालू लागली. पण तिचं काही ऐकण्याची मला गरज वाटली नाही. तिला गाडीवर बसवलं आणि मुद्दाम सावकाराच्या घराजवळ आलो. ऑर्केस्ट्रा बघून येणारी लोक, स्त्रिया, मुलं रस्त्याने चालत येत होती. तिला गाडीवरून तिच्या घराजवळ सोडली आणि 2 मिनिट गाडी थांबवून बोलत उभा राहिलो. कारण सावकाराच्या मुलाचे दोघे मित्र काही अंतरावर उभे होते. घरी आलो. एव्हाना रात्रीचे 2 वाजले होते. थोडं जेवण करून अंथरुणावर पडलो. आज खूप खुश होतो. उद्या आईला सांगायचं की मला गौरीशी लग्न करायचं आहे. पण मामाला काही समजू द्यायचं नाही. गौरीबरोबरच्या नव्या आयुष्याचे स्वप्न पाहत मी झोपी गेलो. सकाळी आईला फोन करून गौरीबद्दल सांगितलं. पालकांची चौकशी की चौकस स्वभावाप्रमाणे कोण आहे ती, वडील काय करतात, कोणती जात, कोणतं कुळ, या प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. त्यानंतर सर्व मित्रांना फोन केला आणि घरचे लग्नाला नाही म्हणणार हे ठाऊकच होतं. त्यामुळं पुढची बिल्डिंग लावायला सांगितली. सगळेच खुश होते. शेवटी मित्रच ते, सुखात आणि दुःखात साथ देणारे. कधी सूर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो असं झालं होतं. रात्र झाली तसं आणखी एक कारण देत मी बाहेर पडलो. गाडी उभी करून मी वर आमच्या नेहमीच्या ठिकाणी आलो. ती वाट पाहत बसली होती. मला पाहून परत आपल्या ओढणीसोबत खेळ करू लागली. आज थोडी रागातच होती. मी आणलेला गजरा फेकून देत म्हणाली, मला लग्न करायचे नाही. तसं मी म्हणालो, सावकाराच्या मुलानं घरात येऊन धमकी दिली की काय तुझ्या घरच्यांना? तू काय पण समज. तसा मला राग आला आणि मी म्हणालो, तुला शपथ आहे माझी, नाही सांगितलंस तर माझं मेलेलं तोंड बघून पाहायला मिळणार नाही तुला. माझं बोलणं ऐकताच गरकन मागे फिरली आणि माझ्या गालावर चपाटी मारली. सत्य ऐकायला आणि सहन करायला तसं काळीज आहे का तुझ्याजवळ? आणि ते सत्य समजलं तर तू स्वतःच लग्नाला नाही म्हणशील. ती काय बोलत होती मला काहीच समजत नव्हतं. सुटल्या असं म्हणून ती माझ्याजवळ येत मला घट्ट बिलगली. आज ती खूप वेगळी भासत होती. जणू आयुष्यातली ही शेवटचीच भेट. तिच्या बोलण्याचा अर्थच उमगत नव्हता. पण मी विचार केला, मला हिच्यासोबतच लग्न करायचं आहे. बाकी गेलं खड्ड्यात. नितळ चांदण्याची ती रात पुढे सरकत होती आणि गौरी तशीच माझ्या कुशीत आपले डोळे मिटून पडून राहिली. मीही तिच्या मोकळ्या केसात हात फिरवत आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतो. पण एक भयान सत्य आमचा पाठलाग करत होतं. सकाळी माझ्या मामी भावासोबत त्याच्या रूममध्ये बोलत बसलो होतो. त्या सावकाराच्या मुलाची नाटकं वाढलेत. त्याला एक डोस द्यायलाच पाहिजे. मी आरशात केस नीट करत म्हणालो. तसा भाऊ बाजूला चार्जिंगला लावलेला मोबाईल हातात घेत म्हणाला, त्या सावकाराला 5 मुलं आहेत. तुला कंचानं त्रास दिला? तसं त्याच्याकडे न पाहता मी म्हणालो, ज्याच्यासोबत आधी माझी कचकच झालेली. भावयाने भुवया उंच उडवत माझ्याकडे पाहिला आणि म्हणाला, तू तयार हो, थोडं बाहेर जायचं आहे. फ्रेश होऊन दोघेही बाहेर पडलो. गाडीवरून 5 मिनिटात सावकाराच्या दारात आलो. मी म्हणालो, अरे आत्ता लोचा नको, तुझं लग्न ठरलंय, नंतर बघू. मला काही उत्तर न देता तो आत गेला. सोबत मीही गेलो. सावकाराचा मोठा मुलगा गुरांसाठी आणलेली वैरण टाकतच भावाला म्हणाला, काय रे भिकाजी, सकाळ सकाळ? काय नाही, आबाची तब्येत कशी आहे विचारावं म्हणलं. तसं भावाने मला खुणावत समोरच्या भिंतीवरचा फोटो दाखवला. तो हार घातलेला फोटो सावकाराच्या त्याच मुलाचा होता. मी दचकून उभा राहिलो आणि वेगात तिथून बाहेर आलो. पाठोपाठ भाऊही बाहेर आला. मी आश्चर्यानं भावाला म्हणालो,
कसा आणि कधी मेला हा? तसा भाऊ म्हणाला, 2 वर्ष झालीत, ॲक्सिडेंट झालेला. याच्या शेतातला उसाने भरलेली ट्रॉली पायावरून गेली. पायाचा चेंदामेंदा झाला, दोन्ही पाय गेलत. वरीसभर जिता होता, रांगतच घरभर फिरायचा, जोर जोरात कणायचा, आरडायचा. 4-5 वेळा आत्महत्या करायचा बी प्रयत्न केला, पण वाचला. मग एकदा शेतातलं कीटकनाशक प्यायला, लई तळमळत हात बोट घासत होता. 2 जण दोस्त मोटरसायकलवरनं दवाखान्यात नेत होती, पण गावाबाहेरच्या नाल्यावर त्याला झटका आला. तशी 3 बी खाली पडलीत. सावकाराचं पोरगं तिथंच आरडून आरडून मेलं. भावाचं बोलणं ऐकताच मला धक्काच बसला आणि सर्रकन अंगावर काटा आला. झटकन लक्षात आलं, म्हणजे मला त्या रात्री दिसला तो सावकाराचा मुलगाचा आत्मा होता. मी भावाला म्हणालो, मग ती मला खोटं का बोलली? भाऊ गाडं चालवत विचारू लागला, कोण ती? अरे कोण म्हणजे गौरी, हा सावकाराचा मुलगा मला त्रास करतो म्हणाली. पण भावाला माझा खूप राग येतोय असं वाटत होतं. तो वैतागून म्हणाला, अरे डोकं बिकं आहे ना जागेवर? त्यानं गाडी सरळ गावात आणली, ती गौरीच्या दारातच. मी त्याला म्हणालो, अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? इथं कशाला आणलंस? माझ्याकडे पाहतच त्याने हाक दिली, मावशी ये मावशी. तशी गौरीची आई बाहेर येतच आपले दोन्ही हात आमच्यासमोर जोडीत केविलवाण्या नजरेने बोलू लागली, या किर लेकरानो. ती आम्हाला आत घेऊन गेली. गौरीचं घर खूपच छोटं होतं, एक छोटीशी पाल्याची झोपडी. आत देवाची गाणी म्हणायचे साहित्य, चौकड, टप, तुंतुना, लाकडाने विणलेल्या दुरडीत भंडारा लावलेली देवीची मूर्ती. बोला की रे लेकरानो, काय काम होतं? तसा भाऊ बोलू लागला, मावशी काल लग्नाची पत्रिका दिली ना, देवीला नमस्कार करायला आलोय. असं म्हणत त्याने देवीच्या मूर्तीपुढे डोकं टेकवलं. गौरीच्या आईने तिथलाच थोडा भंडारा आम्हा दोघांच्या कपाळाला लावला. मागं भिताडाला धक्के देत भाऊ म्हणाला, मावशी गौरीचा काही फोन वगैरे येतो का? आमच्या हाती बिंदूदाचा कोरा चहाचा कप ठेवत त्या म्हणाल्या, नाही रे लका, 3-4 वर्ष झाली, काय बी सुगावा नाही तिचा. कुठं हाय, कशी हाय, काय बी ठावं नाही. गौरीच्या आईनं आपल्या देवीला हात जोडले आणि म्हणाली, जिथं बी हाय तिथं माझ्या लेकीला सुखी ठेव ग आई. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं बोलणं मला काहीच समजत नव्हतं. आम्ही दोघे त्या माऊलीचा निरोप घेऊन बाहेर पडलो. गाडीची किक मारत भाऊ म्हणाला, 5 वर्षांपूर्वी तुझं आणि गौरीचं लफडं हाय असं सावकाराच्या पोरानं गावभर केलं. गौरी पळून जाऊन लगीन करल. गावची आणि तिच्या घरची परंपरा मोडल म्हणून गावसभा घ्यायला लावली. बिचारी गौरी प्रत्येकासमोर हात जोडत होती, र मला हे नाही करायचं असं रडून रडून सांगत होती. पण कुणी बी ऐकलं नाही बघ. 8 दिवसांनी गावाच्या देवळात देवासोबत तिचं लगीन लावलं आणि तिच्या आईप्रमाणे तिला बी देवदासी केलं. नाईलाजानं ती दारोदारी जाऊन जोगवा मागायची, देवळात देवाची गाणी म्हणायची. जेव्हा आपल्या घरी जोगवा मागायला आली की मला आठवणीनं विचारायची, संजू कसा आहे र, कधी विचारतो का मला त्यो? मी होय म्हणायचो आणि ती फुलासारखी उमलायची आणि निघून जायची. गावची मुलं तिला घाण घाण बोलायचीत. एकदा ती जोगवा मागून घरी चाललेली. सावकाराचा मुलगा आणि त्याच्या दोस्तानं गाडी तिच्या आडवी लावली आणि म्हणाला, तू किती बी नाटकं कर, तुला मॅच कुस्करणार. त्यावर ती इतकी चिडली की त्या सावकाराच्या पोराच्या शर्टची कॉलर पकडून त्याला मारली आणि त्यानंतर काही दिवसांनी ती गावी यायची बंद झाली. गावात चर्चा सुरू झाली की ती कोणाबरोबर तरी पळून गेली. भावाचं बोलणं ऐकून डोक्यात लाल मुंग्यांचं वारूळ उठलं. लक्षात आलं की यामुळेच ते गावकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जंगलात राहत असावी. मनाशी निश्चय केला, काही झालं तरी तिला या नरकातून बाहेर काढून आपल्या सोबत घेऊन जायचं. शांतपणे भावाला म्हणालो, गौरी इथंच आहे, या जंगलात राहते. लोक तिला त्रास देतील म्हणून ती गावात येत नाही. आज तू सोबत चल. आणि हो, मी लग्न करणार आहे तिच्यासोबत, वाटेल ते झालं तरी. असं म्हणत त्याच्या पाठीवर थाप दिली. माझं बोलणं ऐकून मात्र तो अस्वस्थ झाल्यासारखा वाटला. रात्र झाली तशी आम्ही दोघे बाहेर पडलो. मी खूपच उताविळा झालो होतो. माझं बडबडणं भाऊ शांतपणे ऐकत होता
आम्ही नेहमीच्या ठिकाणी आलो तर तसं भावाला गाडी लावायला सांगून मी धावतच वर गेलो. गाडी लावून तोही मागे आला. गौरी अजून आली नव्हती. त्या दगडाला धक्के देत मी भावाला सांगू लागलो, हे बघ आम्ही इथंच भेटतो. पण इथं एक भयानक अनुभव पण आलाय. एक भयानक आकृती दिसली रे. पण आता तू घाबरू नको, तुझ्यासोबत मी आहे ना. आणि मी त्याला माझ्या जवळचा धारदार चाकू दाखवत म्हणालो, हा बघ चाकू. त्या घटनेनंतर गावात तर हत्यार पाहिजेच असं वाटलं. वेड्यासारखा मी एकटंच बडबडत होतो आणि भाऊ मात्र माझं बोलणं शांतपणे ऐकत उभा होता. कदाचित आज पौर्णिमा असेल, चंद्र आज भरात आला असेल. रात्र पुढं सरकत होती पण अजून गौरी आली नव्हती. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. खूप वेळ वाट पाहिली पण तिचा काही पत्त्या नव्हता. तेव्हा भाऊ म्हणाला, चल निघूया आता. कदाचित आज ती येणार नाही. त्याचं बोलणं मध्येच थांबवत हसून त्याच्याकडे पाहत म्हणालो, तिचा जीव आहे माझ्यावर. ती मागे बघ, गौरी उभी आहे. भावाचा हात दाबत मी गौरीजवळ जातच तिला म्हणालो, काय मॅडम किती हा उशीर, कोणाची वेळेची कदर आहे की नाही. गौरी तशी शांत उभी होती. तिच्याकडे पाहत मी पुन्हा बोलू लागलो, आपण लग्न करणार आहोत हे भावाला सांगितलंय. तुला कोणालाही घाबरायची काही गरज नाही. कोण काही म्हणालं तर मी तिथंच उसाच्या पेरासारखं कणकं करतो त्याचं. मी भावाकडे पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तो पुढे येत म्हणाला, संजू कोणाशी बोलतोयस, काय झालंय तुला. त्याच्या आवाजात भीती जाणवत होती. कोणाशी काय, गौरीसोबत बोलतोय. समोर शांतपणे उभ्या गौरीकडे हात करत मी म्हणालो. तसा भाऊ माझ्या जवळ येऊन म्हणाला, संजू तुला भास होतोय ती इथं नाही आहे आणि कधीच परत येणार नाही. मला मात्र हसू फुटलं. हसतच मी म्हणालो, ए गौरी, याला बघ चष्मा लागलाय, तू दिसत नाही आहेस याला. असं म्हणत मी तिचा हात हाती घेऊ लागलो. तसं काळजात चर्रकन झालं. सर्वांग शहारलं. तिचा हात माझ्या हातात येतच नव्हता. ती जवळ होती पण तिला स्पर्श करता येत नव्हता. तिला स्पर्श करताना माझा हात हवेतच फिरत होता. गौरी, माझे शब्दही आता थरथरत होते. तसा भाऊ माझ्यावर रागवत जोरात ओरडला, मेली तुझी गौरी. हाल हाल करून मारलं तिला त्यांनी. भावाचे शब्द कानावर पडताच अंगावर सर्रकन काटा आला. कोणीतरी गरम गरम वितळलेलं शिसं कानात ओतावं असं वाटलं. शरीरातून प्राण निघून गेल्यासारखं मी खालीच बसलो. समोर उभ्या गौरीकडे पाहताच माझे डोळे भरून आले. तसे माझ्याकडे पाहत तिचेही डोळे पाणावले होते. भाऊ आपलं डोकं दोन्ही हाताने पकडून खाली बसला आणि ढसाढसा रडत मला सांगू लागला, तुझ्यावर खूप जीव होता तिचा, पण ती देवदासीची मुलगी म्हणून बाबांना तुमचं लग्न होऊ द्यायचं नव्हतं. हुंदका आवरत भाऊ पुन्हा बोलू लागला, तिची शाळा बंद करून गावच्या प्रथेनुसार तिला लोकांनी जबरदस्ती देवदासी बनवलं. खूप रडली ओरडली, उपाशी राहिली, पण नाईलाजानं घरोघरी जोगवा मागू लागली. सावकाराचं पोरग येता जाता तिची छेड काढायचं. ती या रोजच्या त्रासाला वैतागली होती. एक दिवस तिनं 4 जावं त्याच्या मुस्काटात हाणली आणि पुन्हा नादाला लागू नको म्हणून दम भरला. शांतपणे चालत गौरी माझ्याजवळ बसली आणि डोळ्यातील अश्रू पुसत भाऊ माझ्याकडे पाहत पुन्हा बोलू लागला. 4 चौघात गौरीनं केलेल्या या अपमानानं सावकाराचं पोरग जबरदस्त चिडलं होतं. पावसाळ्याचे दिवस होतं ते. अशीच एक दिवस शेजारच्या गावातून ती देवीच्या गाण्याचा कार्यक्रम करून घरी निघालेली. वाटेत सावकाराचं पोरग आणि त्याचे दोस्त तिची वाट बघत बसलेले. तिला बघताच तिचं तोंड दाबून जबरदस्तीने पळवून नेलं. वर डोंगरात त्याच्या शेतात बांधलेल्या पाल्याच्या छपरात नेऊन सगळ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. भावाचा एक एक शब्द माझं काळीज चिरत होता. दगडाला डोकं टेकून मी ऐकू लागलो. डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं. तिलाही गहिवरून आलं होतं. माझ्या खांद्यावर डोकं टेकून गौरी शांतपणे रडत होती. भाऊ पुन्हा बोलू लागला, त्या नराधमाचं एवढ्यावर समाधान झालं नाही. तिला त्याच ठिकाणी बांधून ठेवलं आणि ते परतले. आणि ज्यांच्या समोर तिने सावकाराच्या पोराचा अपमान केला त्या मित्रांना पण तिचा बलात्कार करायला सांगितलं. भावाचं बोलणं ऐकून कंठ दाटून आला. तुझ्या गौरीला जिवंत राहण्यापुरतं खायला द्यायचं ते. त्यांच्या मते गावातल्या कुत्र्या मांजरालाही तिच्या शरीराचे लचके तोडण्याचा अधिकार होता.
कारण ती देवदासी होती. भावाचा एक एक शब्द माझं काळीच फाडत होता. मोठ्याने ओरडावं वाटत होतं, पण आवंडा घेऊन पुन्हा ऐकू लागलो. तसाच हुंदका आवरत भाऊ बोलू लागला. गौरी गावातून गायब होऊन 2-3 आठवडे झाले असतील. ती शहरातील एका मुलाबरोबर पळून गेली अशी अफवा त्या नराधमाने उठवली. मला संशय आला. तसा एक दिवस त्यांचा पाठलाग करत जंगलात गेलो. त्या जागेवर आधीच 3-4 होते. ते तिथून जायची वाट पाहत एका झाडामागे लपून बसलो. सर्वजण तिथून परत गेले तसा मी त्या झोपडीत गेलो आणि समोरचं दृश्य बघून काळजाच्या चिंधड्या झाल्यासारखं वाटलं. आता त्याला हुंदका आवरणंही कठीण झालं होतं. तो ढसाढसा रडू लागला. माझी ही तीच अवस्था झालेली. एखाद्या कोमजलेल्या फुलासारखी तुझी गौरी निस्तेज पडली होती, पार सुकून गेलेली. अंगावर नावापुरतेच कपडे. तोंडातून किंचितसा आवाज यायचा, आई, पाणी. तसे हळूहळू डोळे उघडून पाहू लागली. मला बघितलं तसं उघडं शरीर झाकायचा केविलवाना प्रयत्न करू लागली. तिच्यापाशी जात तिचं शरीर झाकलं. तशी ती मला म्हणाली, संजू कसा आहे रे? भावाचे शब्द ऐकताच माझ्या काळजाचा बांध फुटला. ढसाढसा रडत मी अश्रूंना वाट करून दिली. आपले डोळे पुसत भाऊ सांगू लागला, मी तिला सोडवणार. तोच ते सगळे परत आले. मला ठार मारायची धमकी देत म्हणाले, गपगुमान चालायला लागायचं हितनं. तुला पण एक बहीण आहे. हत्यार दाखवून मला तिथून धमकी देऊन घालवलं रे. पुन्हा तिथं जायचं धाडस मी नाही केलं. तुला फोन करून सांगावंसं वाटलं, पण काय सांगू? मला पण माहिती आहे एवढं करून त्यांनी गौरीला जिवंत ठेवली नसणार. बोलत भाऊ माझ्याजवळ आला. चल घरी जाऊया. मी तसा सुन्न मनाने बसून होतो. तू निघ, मी नंतर येईन. पाणावलेले डोळे पुसत मी त्याला परतायला सांगितलं. तो माघारी निघू लागला तसं माझ्या खांद्यावर आपलं डोकं टेकवून मगापासून फक्त ऐकणारी गौरी जड आवाजात शांतपणे म्हणाली, 3 आठवडे माझ्या शरीराचे लचके तोडत होते ते. त्यांच्यात एक शहरातला पोरगा बी होता. त्यानं तर लचकं तोडायला पैसे दिलं होतं. तुझा भाऊ तिथवर पोचला तसे ते घाबरले. त्या रात्री मी आत कणत पडलेली. हळूहळू माझ्या भोवती वळलेली लाकडं रचत असल्याचं जाणवलं. लाकडांचा खच पडला होता. जितेपणीच ते माझी चिता रचत होते. त्यांनी लाकडात आग लावली तसा आगीचा भडका उडाला. परम्या मनापासून देवाकडे एकच प्रार्थना केली, देवा तुझं लय उपकार झालत. आज तुला माझी दया आली र. आज तू या नरकातून मला सोडवलंस. पण देवा, संजूला भेटल्याबरोबर मला मुक्ती देऊ न ग. आगीचं चटकं अंगाला बसत होतं आणि जोरात ओरडायची पण ताकद माझ्यात नव्हती. कणत कणतच मी त्या आगीत होरपळून राख झाले. त्यांनी मला जिवंतच जाळली आणि परतून गावात गेले. जे मरण त्यांनी मला दिलं त्या परीस कितीतरी भयान मरण त्यासनी दिलं. गौरीचे हे शब्द ऐकले तसे तिला आपल्या मिठीत घेतलं. एका देवदासीची काही राक्षसांनी जिवंत होळी केली होती. अश्रू पुसत मी खिशातला चाकू काढून गळ्यावर ठेवला आणि खसकन ओढणार. तोच गौरी शांतपणे म्हणाली, तुला ठार मारून आपलं करायचं असतं तर 2 वेळा त्या पिशाच्याच्या तावडीतनं वाचवलं नसतं. मरायला हिंमत लागत नाही, दुःख पाठीवर टाकून जगायला हिंमत लागते. या तू किडामुंगीसारखं मेलेलं मला नाही आवडायचं. एक गौरी मेली म्हणून जग थांबलं नाही. तुला भेटायला जीव तळमळत होता, पण आज मी मुक्त झाले बघ. तिच्या बोलण्याने मी स्तब्ध झालो. तिला छातीशी कवटाळलं. तशी ती माझ्यापासून दूर जात होती. गौरी म्हणून मी तिला साथ घालू लागलो. माझ्याकडे पाहत म्हणाली, या जन्मात नाही पण पुढचा जन्म तुझ्यासाठीच घेईन. तिने आपले दोन्ही हात पसरले. तिची पांढरट आकृती आकाशात जाता जाता नाहीशी झाली. मी मात्र त्या रात्री भरल्या अंतकरणाने घरी परतलो. आज मी माझ्या शहरातल्या घरी निघालो. येताना कोणाच्या नाही पण गौरीच्या आईच्या पायावर डोकं टेकवलं. तसे त्यांचे डोळे पाणावले. आपले दोन्ही हात माझ्यासमोर जोडत त्या म्हणाल्या, लेकरा, माझी गौरी कधी शहरात भेटली तर मी तुझ्यावर रागावली नाही म्हणून सांग. गौरीच्या आईनं कमरेला खवलेली एक चुरगळलेली 10 रुपयाची नोट माझ्या हातात दिली आणि म्हणाली, हे पैसे माझ्या लेकीला दे आणि तिला सांग मला रोज तिची आठवण येते. काळजी घे म्हणावं स्वतःची. त्या माऊलीचं बोलणं ऐकून गहिवरून आलं. खळकण डोळ्यात पाणी आलं. पण खाली पाहतच मान डोलावली आणि एस टीमध्ये चढलो.
त्या कच्च्या रस्त्यावरून धूळ उडवत एसटी धावत होती. बाजूच्या खडखडणाऱ्या खिडकीतून त्या उंच झाडाखालील त्या दगडावर माझी नजर गेली. माझी गौरी. जेव्हा पण मी शहरात जायला निघायचो तेव्हा तिथेच उभी असायची आणि मला बघायची. पण आज गौरीच्या आठवणी मनात साठवून आता पुढच्या प्रवासाला निघालोय. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच भयकथांसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा.